आठवतं डायनोसॉर्स आणि कुणाल पाटील यांची जेव्हा मॅच झाली होती तेव्हा सुद्धा कुणाल पाटील मॅन ऑफ द सिरीज होते. बरोबर. कुणाल पाटील एक असं व्यक्तिमत्व ज्यांचं वयच वाढत नाहीये. डायनोसॉर संपले पण कुणाल पाटील राहिला. तुम्ही पाहू शकता किती खेळीमेळीचं वातावरण आहे. शेवटचा तो कुणाल होता. प्रतिस्पर्धी संदेश याच्याशी इथं घुसताना सामना सुरू होतोय. आणि हा मारलेला फटका कुणाल पाटील यांच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. केलेल्या कौतुकाला ते कधीच नाराज करत नाहीत. तुम्ही पाहू शकता पहिल्याच बॉलला षटकार. मीरा रोडच्या धगधगत्या उन्हात कुणाल पाटील आणि तुम्ही गोलंदाजामध्ये सोयर मारा. भीतीचं वातावरण पाहू शकता. नो बॉल. पुन्हा एकदा साईचा सोयर मारा. कुणाल पाटील एक धाव घेतलेली आहे. संघाला थांब म्हणताय स्वतः धावतायत. आणि या एका धावानंतर कुणाल पाटील यांची करिअर मध्ये एक साधारण 1 लाखांच्या वर धावा झालेल्या आहेत कुणाल पाटील यांच्या. हो. एक उत्कृष्ट टप्प्याचा चेंडू बॉलर कडून चांगला चेंडू टाकलाय. काहीसा कळला नाहीये बॅट्समनला. ओ पुन्हा एक चांगला चेंडू. तेवढं चांगलं यष्टी रक्षण परंतु यष्टी उडवण्यात फेल झालेला आहे तो कीपर. सलग पुन्हा तयार. काहीसा स्पीड मध्ये चाललेला सामना. एज लागलेली आहे. पाहूया काय होतंय. आणि एक चोरटी धाव घेतली आहे कुणाल पाटील आणि बॅट्समन यांनी. कुणाल पाटील जवळजवळ स्ट्रायकरच्या कानात जाऊन बोलले आता आपण धावूया. पुन्हा एकदा कुणाल पाटील स्ट्राईकवर. तेवढाच नावाजलेला फलंदाज. कालच आपला 16वा वाढदिवस साजरा करून कुणाल पाटील या ठिकाणी मैदानात आलेले आहेत. पुन्हा एकदा मारलेला फटका. बघा किती धावा मिळतात. एकदा आणि हा षटकार कुणाल पाटील यांच्या बॅट मधून निघालेला. बॉलर नेम सिद्धिविनायक. जवळजवळ पाया पडल्यासारखं वाटलं आता. आणि हा कुणाल पाटीलला काहीसा अंकुश लावलाय सिद्धिविनायकने. आम्ही विचारलं बॉलर नेम. त्यांनी तो राहतो कुठे ते सांगितलं. आणि एका षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 15. 15. कुणाल पाटील यांचं वय 16. धावसंख्या झाली आहे 15. बॉलर नेम माफ करा 17. धावसंख्या झालेली आहे 17. बॉलर नेम ओम. सगळी धार्मिक नावं या टीम मध्ये. आणि हा स्वैर मारा. नजाकतीने अवांतर धाव मिळालेली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु फॉलो थ्रू चांगली फिल्डिंग. आणि हा धावबाज झालेला आहे. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात एक धक्का बसलेला आहे तो रुईया या संघाला. आणि आता मैदानावर गेलेला आहे बॅट्समन नेम. कृपया फलंदाजाचं नाव सांगायचं आहे रुईयाच्या टीमने. रुईया. बॅट्समनचं नाव काय प्लीज. मानव. डॅनियल विक्टोरी मैदानात गेलेला आहे. मानव. एक संदेश देणारा सामना चाललाय. पहिली ओव्हर सिद्धिविनायक नंतर ओम आणि आता मानव. ओम पुन्हा एकदा मारा करेल. कुणाल पाटील आणि हा नो चेंडू आणि पंचांचा षटकाराचा इशारा. कुणाल पाटील 6-4 ह्याच्यामध्येच डील करतायत. 1-2 धावा घेतच नाहीयेत. पुन्हा एकदा मारलेला फटका कुणाल पाटील यांच्या बॅट मधून निघालेला. हा धगधगता प्लेअर इकडे आलेला आहे. रुईया नाट्यवेला या संघामधून. 2दा बॅट आपटतो. 6 मारतो. परत मागे जातो. पुन्हा एकदा नो चेंडू आणि एक धाव घेतलेले कुणाल पाटील यांनी अतिशय चांगली कामगिरी करतोय संघासाठी. दुर्मिळ असं चित्र. कुणाल पाटील शक्यतो एक धाव घेत नाहीत. पुन्हा एकदा स्ट्रेट मारला. स्ट्रेट मारलेला फटका मानव याच्या बॅट मधून निघालेला. मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रत्येक वेळी आपण म्हणत असतो एकांकिका विश्वात रुईयाचं बजेट जास्त असतं. हेच तर रुईयाचं बजेट. आज सगळ्यांकडे जर्सी असताना त्यांनी वैयक्तिक कपडे घालण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा मानव राईट अप राऊंड मारा कुणाल पाटील याला. कुणाल पाटील आंखों में अंगारे दिल में शरारत असा फटका. षटकारांचा बादशाह
कृणाल पाटील. हॅलो हा What ओके an innings. कृणाल तुला आफ्रिकेतमधून फोन आलेला आहे एका टुर्नामेंटसाठी. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि हा चौकार या ठिकाणी कृणाल पाटील याच्या बॅट मधून निघालेला. कृणाल पाटील ह्या चौकारानंतर खरं तर काही चर्चाच केली नाही पाहिजे. तुम्ही एवढे खेळलेले आहेत तुम्ही. कृणाल पाटील आणि मानव अतिशय जमलेली जोडी अशी मैदानात रुईया संघाकडून. बॉलर नेम प्लीज. नाट्यांकुर नाट्यांकर मधून गोलंदाज सुद्धा मध्ये चांगली फिल्डिंग केलेली आहे. आणि धावा फलंदाज सुद्धा करण्याचा प्रयत्न रोहितचा. होता. आणि हा आपल्याला कुठे मार्किंग देणार आहे ते. होल्ड होल्ड होल्ड. पुन्हा एकदा या ठिकाणी मारलेला फटका. कृणाल पाटील आता आकाशातून जमिनीवर आलेले आहेत. आणि एक धाव घेतलेली आहे मानव याने आणि पुन्हा एकदा कृणाल पाटील क्रीजवर आलेले आहेत. सुद्धा सुंदर करण्यात आलाय. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि या ठिकाणी मानव धावबाद झालेला आहे. सुयश याचं सुद्धा कौतुक. अथक परिश्रमानंतर हा धावबाद घेण्यात आलेला आहे त्यांना. फिफ्टी फाय 3 ओव्हर 4 बॉल नंतर 55. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि या ठिकाणी एक चांगला फलंदाज आउट केलेला आहे. कृणाल पाटील साठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजे. चांगला जोरदार टाळ्या. संघाची धावसंख्या आहे 55 आणि कृणाल पाटील एकटे 100 वर खेळत होते. आकाश आणि रोहन याने कृणाल पाटील याची ही विकेट घेतलेली आहे. केतनने घेतली. स्वतः रोहनने सांगितलं बघत होतो तुझा प्रामाणिकपणा. छान प्रामाणिकपणा आहे तुझ्याकडे. आणि यावर्षी इंदिरा गांधी कॉलेज मधून एकांकिका दिग्दर्शित केल्यानंतर पहिल्यांदा संधी रोहन यांना. मारलेला फटका आणि उत्कृष्ट फटका मारलेला आहे या ठिकाणी. खरं तर रोहनने प्रथा मोडली आहे. प्रत्येक बॉलर पहिला बॉल वाईट टाकत होता. याने 6 या ठिकाणी एक दिसतंय की रुईया नाट्यवले फक्त 6 आणि चौकार याचीच प्रॅक्टिस करून आलेला आहे. पुन्हा एकदा मारलेला फटका. पाहूया की धाव मिळत आहेत आणि झेलबाद होण्याची संधी होती पण हा षटकार. बॉलरने फक्त एकांक बसवली म्हणून त्या संघातून खेळतोय असे एक टीप मिळालेली आहे. आणि या ठिकाणी नो चेंडू. पुन्हा एकदा रोहन आणि पुन्हा एकदा नो चेंडू आणि षटकार. मोडक या ठिकाणी समोरच्या संघाला मोडून ठेवतोय. ओ फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलेला आहे. एक धाव मिळालेली आहे. ओव्हरथ्रोचा प्रयत्न. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या चांगल्या मिळालेल्या आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. मोडकला साथ मिळालेली आहे ती तामिळनाडूच्या सीएम ची, थालापतीची, आकाश शिंदेची. पुन्हा एकदा मारलेला फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि हा चौकार. उत्कृष्ट फलंदाजी करतोय रुईयाचा संघ आणि रोहन काहीसा अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय परंतु काही कळत नाहीये. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि हा षटकार. अतिशय कमाल फलंदाजी केलेली आहे रुईया संघाने नाट्यांकुर विरुद्ध. अतिशय मीरा रोडच्या या टर्फ वरती कमाल चाललेला हा सामना. धगधगत्या उन्हात कृणाल पाटील सारखं एक वादळ येऊन गेलं या ठिकाणी. आणि नाट्यांकुरला 88 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. डबल 88. डबल 88. कल्याण मोडकचं सुद्धा विशेष कौतुक. उत्कृष्ट फलंदाजी.
मला वाटतं तो रोहित फावल्या संघाने- वेळात फावल्या वेळात एकांकिका करतो, बाकी पूर्ण वेळ क्रिकेटच खेळत असतो. आणि पुढचा सामना, याच्या नंतरचा जो सामना आहे त्यात डहाणूकर महाविद्यालयाने फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आशिष गाडे रममान होऊन सामना पाहताना ओम आणि कोण सिद्धिविनायक. अच्छा, ओम सिद्धिविनायक अशी ओम सिद्धिविनायक ओम. कसंही करा, एक धार्मिक वातावरणच या ठिकाणी बॅट्समनच्या रूपात पाहूया. त्यांच्यासाठी देव धावून येतो की काय. चंद्रज स्वामी नाट्यांगण आणि ज्ञान साधना यांनी टॉस साठी यायचंय आणि ही नावं पहिली बदला. वा पम्या वा. स्वामी नाट्यांगण मी पहिल्यांदाच स्वामी पाहिलं. नाट्यांगण आणि ज्ञान साधना. हे माईक पुसायला द्या रे. ज्ञान साधनाचे चंद्रज या ठिकाणी राईट आर्म राऊंड मारा करेल. ओम याला पाहूया काय होते. 88 धावांचं लक्ष या ठिकाणी नाट्यांकुल समोर. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंग मधला. पाहूया काय होतंय. काहीसा फ्लाइटेड चेंडू आणि या ठिकाणी आणि या ठिकाणी सिद्धिविनायक आउट झालेला आहे. गणपती धावलेला नाहीये मदतीला. पाहूया सिद्धिविनायकची जागा घ्यायला कोण येत आहे. बॉलरचं नाव काय प्लीज. बॉलरचं नाव काय. चंद्रज चंद्रू असं म्हणतात. चतुर्थीला चंद्रू पाहू नये, वाईटच होत. एक मिनिट, पंचांचा निर्णय अजून आलेला नाहीये. पंचांचा निर्णय अजून आलेला नाहीये. नाही अजून दिलेला नाहीये. लेग अंपायर काहीतरी चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत. पंच निर्णय देत असताना इथे आमचे मित्र चेतन आणि रॉनी यांच्यामध्ये एक सलामसलत चाललेली आहे. मला त्याची बॅटिंग बघायची आहे. मला अरे खेळला जिंकला. नो डाऊट. अरे हा नो डाऊट. एक संधी मिळालेली आहे. पंचांकडून करता आधी स्टंपला हात लागला होता. पंचांचा निर्णय अंतिम राहील ह्या ठिकाणी आणि तेवढाच जो ऍक्सेप्ट केलेला आहे रुईया या संघाने. पाहूया नाट्यांकुर. काहीसा फ्लायटेड असा चेंडू टाकतोय. चंद्रज खूप चांगली गोलंदाजी करतोय. एक वेगळ्या थाटणीचा या ठिकाणी गोलंदाज फ्लायटेड चेंडू देतोय आणि तो समजत नाहीये बॅट्समनना. 2 गडी बाद केलेले आहेत त्यांनी नाट्यांकुरेचे. कृणाल पाटील आपली फलंदाजी झालेली आहे. आपण जायचंय बाउंड्रीवरती. काय किती खेळशील. कृणाल पाटील आपल्याकडे फक्त 11 वाजेपर्यंत अवेलेबल आहेत. यानंतर त्यांना ऑस्ट्रेलिया एमसीजी वर टर्फ मध्ये अंडरआर्म खेळायला बोलवलेलं आहे. हा बॉल होऊ दे. टिचकी बॉलिंग. सुंदर गोलंदाजी चंद्रजाकडून आणि या ठिकाणी आपल्याला मागच्या टर्फ वरती निलेश माने यांनी प्रोसेस सुरू केलेली आहे आता सामन्याची. दोन्ही ओम लावतील, बसल्या येतील. उत्कृष्ट असा प्रयत्न. कृणाल पाटील थोडस या ठिकाणी रुईया घाबरलं होतं. कृणाल पाटील यांच्या हातात चेंडू गेला. 6 ला टाकतात की काय असं वाटलं त्यांना. गौरव चव्हाण कडून खरं तर विकेटची अपेक्षा होती, परंतु त्यांना कळलं की आपण या ठिकाणी पण Fielding त्यांना टर्फच्या बाहेर शायरीचा एक शो आल्यामुळे कदाचित या दिशेला आले होते. क्या कहने गौरव चव्हाण. आणि फलंदाजी नंतर गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतात कृणाल पाटील. 1 चेंडू 1 धाव दिलेली आहे. डावखुरा गोलंदाज या ठिकाणी कृणाल. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि हा षटकार ओम याच्या बॅटमधून निघालेला. अशक्य ही शक्य करतील ओमी. ओमीने 6 मारलेला आहे कृणाल पाटीलला. पुन्हा एकदा षटकार. लागोपाठ 2 षटकार कृणाल पाटील यांना मारलेले आहेत. जेवढा दबदबा फलंदाजी होता
क्या बात है! दोन षटकारानंतर या ठिकाणी आउट केलेला आहे कृणाल पाटील यांनी. ही स्ट्रॅटर्जी होती असं बोलायला हरकत नाही. गौरव चव्हाण यांचं देखील कौतुक. उत्कृष्ट असं यष्टी रक्षण. क्या कहने गौरव चव्हाण. राज ह्या ठिकाणी बॅटिंग साठी आलेला आहे आणि त्यांच्या पाठीवर जो नंबर आहे 8. आता क्या कहने गौरव चव्हाण. या ठिकाणी विकेट किपर यांना ऑरेंज कॅप आधीच मिळालेली आहे. त्या ऑरेंज कॅपचा सन्मान करून झेल घ्यावा. आणि खिशात बुद्धिबळ लावून आलेला बॉलर. वा 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 वा. काय रुमाल आहे. खूप हुशार असा गोलंदाज या ठिकाणी. बघा तू बोलल्यानंतर मी नोटीस केलं तर बॉलिंग सुद्धा 2.5 पावलं टाकतो. नीट बघ. आकाश चांगले या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं या दरम्यान. आणि पुन्हा एकदा जशी बुद्धिबळात आपण विचार करून चाल खेळतो तसा विचार करून गोलंदाज टाकतोय. या ठिकाणी गोलंदाजी करतोय. खर तर यष्टीरक्षकाने आत्ता पुढे यायला पाहिजे होतं. वा वा चांगला एक गौरव चांगला चव्हाण होतोस. याची उत्कृष्ट अशी डाईव्ह. मला या गोलंदाजाचं आवडलेलं आहे. समोरच्याला सांगायचं बुद्धिबळ खेळूया आणि क्रिकेट खेळायचं. आणि यष्टीरक्षकाने कॅच घेण्याचा प्रयत्न करावा. संघाला अपेक्षा आहे खूप. मंचेकरला बॉल दिसला अशी एक टिप्पणी आलेली आहे या ठिकाणी. माझं काय नाही याच्यात. हे सगळे पैसे त्याला द्यावेत. बॉलर नेम मोडक. देवाशिष भरोडे यांचं सुद्धा कौतुक. काहीही न करता मॅच जिंकायची. चांगली गोलंदाजी करतो या ठिकाणी रुईयाचा संघ. मोडक अतिशय संत असा हा सामना केलेला आहे या ठिकाणी पहिल्या चेंडूमध्ये. मागे मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी मंदारसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत का ते मला माहित नाही. असंच आपलं तुला दिलं. चांगली गोलंदाजी करतोय मोडक आणि हा सामना या ठिकाणी संत केलेला आहे. चांगला थ्रो मंचेकर याच्याकडून. देवा प्रत्येक बॉलवर अपील करतो. देवाशिष भरोडे यांची उत्तम अशी अपील. वा देवा. देवा आपण माहिती ना 32 कॅमेरे लावलेत. आणि स्ट्राईक वर नो लुक हार्दिक. चांगला झेल पकडलेला आहे या ठिकाणी. कृणाल पाटील यांच्या हातात चेंडू म्हणजे एक आश्वासक गोष्ट असते की ते झेल घेणार आणि बॅट असताना चेंडू आला तर ते षटकार मारणार. पुन्हा एकदा मोडक स्ट्राईकवर गेला तो सिद्ध्या. एक आक्रमक फटका खेळलेला आहे. एक धाव तर घेतलेली आहे आणि डायरेक्ट विकेट किपर कडे या ठिकाणी थ्रो केलेला आहे. आणि या ठिकाणी हा सामना संपलेला आहे आणि जिंकलाय तो रुईया नाट्यवलय संघ. चांगली गोलंदाजी आणि चांगली गोलंदाजी केली आहे. आणि यापुढे होणारा सामना हाय व्होल्टेज सामना MD नाट्यांगण आणि डहाणूकर.